आज या ठिकाणी सर्वप्रथम मी लोकप्रहार न्यूजचा यांचा मी अभिनंदन करतो। माझ्या विनंतीला मान देऊन ही जी समस्या आहे कुमटा नाका ते गुरु नानक नगर हा जो नवीन रोडचा काम झाला अगदी होपलेस काम आहे। जागोजागी पाणी साचलेलं आहे। ज्या मुनी परशाला त्यासमोर डबका उभारलेला आहे आणि गुरु नानक चौक येथे 2 ठिकाणी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी जो काम केला पाण्याचा पाईपलाईन फुटल्यानंतर त्याला आतापर्यंत डांबरीकरण केलेलं नाही। दिवसातनं 2 किंवा 3-4 मी समक्ष एक रिक्षा चालक असल्यामुळं मी प्रत्यक्ष पाहतो। दिवसातनं 10 वेळा येणं जाणं असतं। माझी प्रशासनाला विनंती आहे हा जो कंत्राटदार आहे ह्याला काळ्या यादीमध्ये टाका आणि यांच्यावर योग्य कारवाई करा, अन्यथा आम्हाला आंदोलनाला भाग पाडू देऊ नका। अहो आमचे पैसे महानगरपालिका म्हणजे काय घरचे पैसे नाही तुमचे, टॅक्स वसूल करून तुम्ही रोड केला, रात्री रोड केला, तुम्ही जाऊन बघा तिथं किती खड्डे आहेत। तर मी विनंती करतो प्रशासनाला जोपर्यंत तुम्ही योग्य ती कारवाई करत नाही आम्हाला आंदोलन करायला भाग पाडू नका आणि ताबडतोब जर तुम्ही ॲक्शन घेतलं नाही मग यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा। अगदी करोडो रुपये खर्च करून महापालिकेच्या माध्यमातून जो काम केलेला आहे अगदी बोगस काम आहे। कंत्राटदार आणि त्यांचे संबंधित अधिकाऱ्यावर योग्य ती कारवाई करा हीच माझी मागणी आहे। जर तुम्ही याची दखल घेतली नाही तर आम्ही रस्ता रोको आंदोलन करू। जय हिंद, जय महाराष्ट्र। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.